हाय हॅलो नमस्ते मिसेस पोजलच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर भवानी मंदिर औंधचा पार्ट 1 आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता आणि पार्ट 2 अपलोड करायचं माझ्याकडून चुकून राहिलं होतं, त्याबद्दल मनापासून सॉरी। तर आता मी चेक करत होते कोणकोणते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि नाही त्याच्यामध्ये हा व्हिडिओ सापडला। म्हटलं की पटकन हा व्हिडिओ अपलोड करूया, कारण मी त्या दिवशी प्रॉमिस केलेलं की उद्या किंवा परवा नक्की सेकंड पार्ट येईल आणि मीच विसरून गेले। कारण तर तुम्हाला माहिती आहे पॅकिंगच्या आणि याच्या सगळ्या गडबडीमध्ये ना कामं होती भरपूर, त्यामुळे। तर चला, छानसं असं हे मंदिर आहे, वाडा टाईप मंदिर आहे आणि अगदी सगळं ना लाकडी बांधकाम आहे संपूर्ण मंदिराचं। बघू शकता पाठीमागे सगळे असे 3 कंपार्टमेंट टाईप आहे, मेन एंट्रन्स आणि साईडला असे 2 कंपार्टमेंट आहेत। तिथे सगळ्या जुन्या फोटो फ्रेम्स आहेत, व्यवस्थित फ्रेम लावून म्हणजे फ्रेम करून लावलेत सगळीकडे। तर आधी मध्येच बोलतोय मी कुठं आहे, तर तू आहेस की बाळा त्याच्यात, दिसतोस की, थांब जरा। तर आता आम्ही सगळ्यात आधी तर ना मंदिरामध्ये दर्शन घेऊन येतो। यमाई देवीचं मंदिर आहे इथे, त्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला हे सगळं जे पण आहे ना इथे खूप मस्त आहे आणि खूप प्रसन्न वाटतं। झुंबर वगैरे खूप छान आहेत, खूप सुंदर आहे। तर औंधला जर म्हणजे कधी तुमचा प्लॅन बनला तर नक्की या, आणि इकडच्या साईडला जर कुठे येत असाल तर खूप छान मंदिर आहे आणि खूप बघण्यासारखं आहे इथे। तर हे उजेड आणि हवा आत येण्यासाठी हे झुरुके बांधलेले आहेत मंदिराच्या दोन्ही साईडला। तर आम्ही ज्या दिवशी गेलतो त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम चालू होता, त्यामुळे मग ते आवाज वगैरे येतोय तुम्हाला। तर चला, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता हे जे काही फोटोज किंवा पेंटिंग्स पण असू शकतात, हे जुने आहेत, भरपूर जुनं दिसतंय त्यामुळे। तर याबद्दल जर तुम्हाला काही कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, तर तुमच्यामुळे आम्हाला पण याची माहिती होईल। तर औंधला आलं ना एक वेगळीच प्रसन्नता वाटते आणि खूप छान वाटतं। तर आम्ही दुसऱ्यांदा आलो आहे आत्ता, आणि आयुषला आणलं नव्हतं, आयुष स्कूलला गेलेला, त्यामुळे मग आयुष यायच्या अगोदर आम्हाला घरी पोचायचं होतं। तर चला, कारण घरी कोणी नाही त्यामुळे। तर चला, हा व्लॉग मी इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन एक औंध संस्थान आणि मंदिरबद्दल तुम्हाला जे काही माहिती असेल, जर वेगळी काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल आणि माझ्याबरोबर सगळ्यांनाच माहिती होईल। तर चला, हा व्हिडिओ इथेच एंड करते। थँक्स फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, बाय बाय।